नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, घरकुल योजना याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, बऱ्याच जणांनी घरकुलासाठीचा सर्वे केलेला आहे. PM आवास म्हणजे आवास प्लस 2024 आणि आधार फेस RD या दोन ॲपच्या माध्यमातून आपण तो सर्वे पूर्ण केलेला आहे. जे पात्र लाभार्थी होते त्यांनी सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याच जे अपात्र असतील त्यांनी सुद्धा सर्वे केलेला आहे. परंतु बघा, आता याचा सर्वे पूर्ण झालेला आहे आणि याचं आता व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे. तर बघा, आता तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही पात्र होणार का? तर बघा, शासनाने जे नियम दिलेले होते, ज्या अटी घालून दिलेल्या होत्या, त्याचं तुम्ही जर उल्लंघन केलं नसेल तर प्रत्येक सर्वे करणारा हा पात्र होणार आहे, अपात्र होणार नाही. याच्यामध्ये तुमचं जॉब कार्ड असेल किंवा तुमचा इतर माहिती असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला पहिला लाभ भेटलेला नसेल किंवा तुम्ही सेपरेट रेशन कार्ड काढलेला असेल आणि त्याच्यामध्ये रेशन कार्ड काढून तुम्ही सर्वे केलेला असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र असेल. फक्त तुमच्या नावावरती पहिलं पक्क घर नसायला पाहिजे किंवा पहिला शासनाचा तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटलेला नसायला पाहिजे. तर बघा, आता यामध्ये काय आहे तर व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, सेल्फ सर्वे म्हणजे आपला आपणच सर्वे केलेला होता, आपल्या आपणच माहिती भरलेली होती. मग आता आपण भरलेली माहिती म्हणजे आपण सर्वे पूर्ण केला म्हणजे आपण पात्र झालो का? तर नाही, कारण त्याची सुद्धा एक तपासणी होत असते, व्हेरिफिकेशन होत असते. कारण प्रत्येक, आता आपण गावाचं पाहू, स्थानिक लेवलला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी सेल्फ सर्वे म्हणजे स्वतःच्या मोबाईलवरून केलेला होता. आता याच्यामध्ये बघा, प्रत्येक एका डिव्हाइसवरून म्हणजे एका मोबाईलवरून एकच सर्वे होत होता. म्हणजे ज्या कुटुंबाने सर्वे केलेला आहे ती माहिती आता व्हेरिफिकेशनसाठी येत आहे. आता त्याचं व्हेरिफिकेशन कोण करणार? तर तुमच्या गावातील जे ग्रामसेवक आहेत ते व्हेरिफिकेशन करणार आहेत. आता हे सेल्फ सर्वेचे दोन पर्याय होते. एक म्हणजे सेल्फ सर्वे होता की तुम्ही स्वतःचा सर्वे तुम्ही करायचा आहे आणि दुसरा पर्याय हा होता की तुमच्या गावातील जे ग्रामसेवक आहेत त्यांना शासनाने लॉग इन दिलं होतं आणि त्यांच्या लॉग इन मधून सर्व म्हणजे त्यांच्या लॉग इन मधून बरेच जणांचे म्हणजे गावातील सर्वांचे सर्वे होणार होते आणि सेल्फ सर्वे मध्ये एका डिव्हाइस वरून एकच सर्वे होत होता. मग ज्यांनी सेल्फ सर्वे केलेला आहे त्यांचा डाटा आता सगळा ग्रामसेवक जे असतील किंवा तत्सम दुसरे कुठले अधिकारी असतील ते आता पडताळणी करणार आहेत आणि त्याला मंजूर देणार आहेत. याच्यामध्ये जर कुठलं त्यांना एखादी क्युरीमध्ये काय आढळलं तर संबंधित त्याला काहीतरी कारण देऊन किंवा ते परत डॉक्युमेंट जमा करून तो सुद्धा पर्याय आहे. आणि त्याचं व्हेरिफिकेशन हे ग्रामसेवक आणि त्यांच्यावरचे जे कोण पंचायत समितीचे BDO असतील किंवा त्यांच्यावरचे कोण अधिकारी असतील ते आता यांची पडताळणी करणार आहेत की त्यांचे सर्व डॉक्युमेंट पडताळून पाहणार आहेत. जॉब कार्ड असेल किंवा तुमचं आधार कार्ड असेल, यापूर्वी घरकुलाचा लाभ भेटला आहे का, तर अशी पूर्ण माहिती पाहून ज्याचं क्लिअर असेल किंवा ज्याचं सगळं व्यवस्थित असेल त्याला व्हेरीफाय करणार आहे आणि ज्याचं कुठलं अडचण असेल तर ते कॅन्सल होणार आहे. त्याच्यामुळे बघा, आता हे व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे. कारण आता घरकुलाचा फॉर्म भरण्यासाठी किंवा सर्वे करण्यासाठी बऱ्याच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता याच्यामध्ये सुद्धा बरेच जण राहिलेले आहेत, परंतु शासनाने 3 ते 4 वेळेस यासाठी मुदतवाढ दिलेली होती. परंतु आता ती मुदतवाढ संपलेली आहे आणि आता व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच तुम्हाला घरकुल भेटणार का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण शासनाची जी प्रक्रिया असते, आता तुमचे व्हेरीफाय झालेले जे आहेत म्हणजे जे पात्र झालेले आहेत त्यांची एक गावागणिक यादी तयार केली जाईल आणि तो डाटा जिल्ह्याला आणि जिल्ह्याचा डाटा एकत्रित करून तो केंद्राकडे वरती दिला जाणार आहे. या प्रक्रियेला थोडा अजून उशीर लागणार आहे. त्याच्यामुळे लगेच येईल का आता येईल हे नक्की सांगता येणार नाही. कारण याच्या प्रक्रियेला आता डाटाचं व्हेरीफाय चालू आहे, त्याची पडताळणी होणार, त्याच्या याद्या तयार करणार आणि फायनल अप्रूव्ह त्याला केंद्र शासन देणार आहे. कारण ही शेवटी केंद्राची योजना आहे. PM आवास योजना ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतली योजना आहे. त्याच्यामुळे लगेच तुम्हाला घरकुल भेटणार असं मनातून काढून टाका. भेटूही शकतं, कारण शासन सध्या प्रत्येक नागरिकाला घर देत आहे, देऊही शकतं. परंतु शासनाने जे पूर्वी घरकुलचं म्हणजे जी गावामध्ये पहिली घरकुल चालू आहेत
त्याच्यामध्ये समजा एखाद्या गावामध्ये 60 आले, 70 आले, 100 आले, परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर लोक घराचा लाभ जास्त घेताना दिसत नाहीत. बरेच जण बॉन्ड तयार करत नाहीत. बरेच जण डॉक्युमेंट बरेच जणांना नाही. बऱ्याच जणांचा जागेचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जागेला आता जागेसंबंधी सुद्धा शासनाने एक नवीन GR काढलेला आहे. त्याचं सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, याच्या याद्या तयार करण्याचं काम चालू आहे. आता व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जो कोण शासनाच्या नियमांचं अटीचं उल्लंघन करत असेल त्याचा अपात्र होणार आहे. आणि ज्यांनी नियमानुसार पूर्ण आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, तसेच तुमचं जॉब कार्ड असेल, तुमच्या बँकेचं असेल, बँकेचं DBT करून घ्या. कारण DBT आता प्रत्येक लाभ हा DBT नुसारच तुम्हाला भेटत असतो. जे BIMS प्रणाली होती ती आता बंद झालेली आहे आणि आता नवीन तुम्हाला DBT पोर्टल वरूनच तुम्हाला ते सगळे पैसे सुटणार आहेत. त्याच्यामुळे DBT क्लिअर नसेल तर DBT सुद्धा क्लिअर करून घ्या. कारण आता ज्यांना घरकुलाचा हप्ता आले तर बऱ्याच जणांना आले आहेत. कोण म्हणतं आम्हाला पत्र असून आले नाहीत, परंतु काहींचं DBT क्लिअर नसल्यामुळं, बँक मॅच होत नसल्यामुळे, आधार कार्डला लिंक नसल्यामुळे ते पैसे पडत नाहीत. त्याच्यामुळे सर्वांनी हे सुद्धा करून घ्यायचं आहे की तुम्हाला जेणेकरून शासनाच्या योजनेचा लाभ भेटेल. त्याच्यामुळे बघा, घरकुलाचं सध्या व्हेरिफिकेशन चालू आहे. आता त्याची जी अंतिम मुदत दिलेली होती सर्वे करण्याची ती आता मुदत संपलेली आहे. त्याच्यामुळे लवकरच ते याच्या याद्या केल्यानंतर तो जो काही डाटा असेल, याद्या असतील, तो त्यांच्या पोर्टलवर टाकला जाईल आणि याद्या ज्यावेळेस अप्रूव्हल भेटेल त्यावेळेस आपण याच्यावरती सुद्धा कोण कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत याच्यावर सुद्धा ती नेमकी माहिती कशी पाहायची या संबंधीचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तुर्तास धन्यवाद.